नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि कसे आज सगळे मस्त मजेत. सो लेट अस स्टार्ट. आज आपण पाहतोय मराठीसाठी जेव्हा आत्मकथन लिहा निबंध लेखनाच्या प्रकारामध्ये विचारलं जातं तेव्हा कशा पद्धतीने आत्मकथन लिहायचं याच्यावरती आज आपण एक छोटंसं एक्झाम्पल पाहणार आहोत. तर एक्झाम्पल आहे बाकाचे आत्मकथन. निर्जीव वस्तूचे आत्मकथन असतं आणि सजीव व्यक्तीचे मनोगत असतं. सो शेतकऱ्याचे मनोगत, सैनिकाचे मनोगत, शिक्षकाचे मनोगत हे मनोगतामध्ये येणार आहे. आणि बाकाचे आत्मकथन किंवा एखादा वर्ग आहे त्याचं आत्मकथन हे सगळं आत्मकथनामध्ये येतं. ठीक आहे. सो तुम्हाला नेमकं काय विचारलं जाईल हे नीट पाहायचं आहे. कधी कधी पेपरमध्ये असं छान सीन क्रिएट करून दिला जातो की तुम्हाला बाकाचं आत्मकथन लिहायचं आहे तर तुम्हाला पॉईंट्स दिले जातात. अशा केसमध्ये तुम्हाला ते सगळे पॉईंट्स तुमच्या निबंधामध्ये इन्क्लूड करायचे आहेत. आणि जर पॉईंट्स दिले नसतील तर वेल अँड गुड, तुम्ही तुमच्या मनाने कसंही जाऊ शकता. पण पॉईंट्स दिले असतील तर तुम्हाला विथ द फ्लो किंवा विथ द पॉईंट्स जावं लागेल. नेक्स्ट आहे आता बाकाचं जेव्हा तुम्ही आत्मकथन लिहिताय तेव्हा असंच ॲज्युम करायचं आहे की बाक बोलतोय, तुम्ही नाही आहात, तुम्ही बाक आहात किंवा बाकच बोलतोय हे ॲज्युम करायचं आहे. कुठेही मी, मला, माझ्यासाठी याच प्रकारचे सर्वनाम तुम्हाला वापरायचे आहेत. तुम्ही मी बाक आहे असं जेव्हा सुरुवात करताय तेव्हा प्रत्येक वेळ तो बाकच बोलत असणार आहे. तुम्ही तिथे स्वतःला मी म्हणू शकत नाही, तुम्हाला बाकालाच मी म्हणावं लागेल. ठीक आहे. चलो. सो आय होप तुम्हाला कळलं असेल मला नेमकं काय म्हणायचं आहे. सो आता यांनी सुरुवात कशी घेतली आहे. ये मित्रा, बस बस इथे, काहीही इकडे तिकडे बघू नकोस, मी तुझ्या वर्गातला हा बाग बोलतोय. सो बेसिकली इथून सुरुवात झाली की सुरुवातच बाग बोलतोय म्हणजे कुणीही इतर व्यक्तीमध्ये येतच नाही आहे. बाकानेच सुरुवात केलेली आहे पूर्ण निबंधाला आणि शेवटपर्यंत बाकच मी असणार आहे. ठीक आहे. सो आता ये मित्रा, त्याच्यानंतर एक उद्गारवाचक चिन्ह आहे. बस बस इथे म्हणजे तो एक सुरुवात अशी आहे की तुम्ही आलाय आणि तुम्हाला तो बाग म्हणतोय की अरे मित्रा येऊन बस इथे, इकडे तिकडे बघू नकोस, मी बाग बोलतोय. सो मला आता इथून हलवणार आणि गावातल्या एका सभागृहामध्ये माझी रवानगी करणार आहेत. असे कळल्यापासून मी अस्वस्थ झालो आहे. मग आता एक सिच्युएशन आहे की बाग का बोलायला लागला आहे किंवा तुम्हाला इथे काय सांगितलेलं आहे की वर्गाच्या विरहाचे दुःख म्हणजे अर्थात बाक या वर्गातून बाहेर कुठेतरी चाललाय. मग बाहेर कुठे चाललाय किंवा का चाललाय हे पण मेन्शन करावं लागेल. सो पॉईंट्स दिले असतील तर तुम्हाला पॉईंटच्या अकॉर्डिंगली लिहायचं आहे. तुम्ही पॉईंट्स वरचा खालचा कुठे पण कसं पण करू शकता. आधी हे लिहा मग हे लिहा, पण शक्यतो सगळे पॉईंट्स त्या उत्तरामध्ये आलेच पाहिजेत. ठीक आहे. अरे तुमच्या संगतीत असताना दिवस कसा फुलपाखरासारखा भिरभिरीत निघून जातो. म्हणजे तो भाग असा म्हणतोय की मी जेव्हा तुमच्यासोबत असायचो तेव्हा किती फास्ट दिवस जायचा. रात्री दिवसभराच्या आठवणी काढत काढत थोडी विश्रांती घेतो. दुसरा दिवस रंगीबिरंगी क्षण घेऊन येणारा असतो. मग त्याचं म्हणणं आहे की रात्री तर कोणी वर्गात नसतंच तर त्या सिच्युएशनमध्ये मी रात्री आठवणी काढत बसलेलो असतो किंवा विश्रांती करतो, कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही लोक येणार आहात आणि पुन्हा आपण नवीन आठवणी बनवणार आहोत. सो त्या कल्पनेतले सुख मनात तरळत असते आणि म्हणून रात्रही सुखात जाते. आणि तेच मी बघत असतो की उद्या पण असे छान मुलं येतील, आपण छान गोष्टी करू आणि त्याच ह्याच्यामध्ये मी झोपून जातो. सो बेसिकली त्या एक पूर्ण बाग ॲज्युम केला आहे आपण आणि त्याला पहिलं कधी बोलता येतच नव्हतं, आत्ताच तो बोलायला सुरुवात करतोय तर तो कशा त्याच्या आधीच्या आठवणी वगैरे सांगेल हे पण तुम्हाला लिहायचं आहे. आता मात्र हे संपणार. तुमच्याबरोबरचे दिवस आठवले की मन भरून येतं. आणि मग आता इथून विरहाचं सगळं सुरू झालं की आता हे संपणार, आता मी जाणार आहे. मग तुमच्याबरोबरच्या जर मला आठवणी आल्या तर ऑब्व्हियसली मला अस्वस्थ व्हायला होणार किंवा रडू येणार. तुमची गडबड, तुमचा गोंधळ, आरडाओरडा, हाकारे यांनी सगळी खोली भरून जाते. थट्टा मस्करी, विनोद, हास्याचे फवारे, हास्याचा गडगडाट यांनी आसमंत सुखावतो. म्हणजे काय मी मिस करणार आहे किंवा ॲज अ बाक मी काय मिस करेल हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर शिक्षक वर्गात येतात, सगळे शांतपणे अभ्यासाला लागतात. किती छान वाटतं हे बघून. म्हणजे हे तर ऑब्व्हियसली सगळ्याच वर्गांमध्ये असं होतं, तर ते त्या बाकाला बघून पण छान वाटते किंवा मजेशीर वाटतंय. तशा काही जणांच्या लबाड्या, खोटेपणा, भांडणे हेही मी पाहिले आहेत. ऑब्व्हियसली वर्ग आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टी तर येणार आहेतच. सो हे पण कदाचित ते बाक मिस करणार आहे. या वाईट गोष्टीसुद्धा दिसतात, नाही असे नाही. म्हणजे फक्त तुमचं हसणं किंवा तुमचं ते दंगामस्ती करणे याच्या व्यतिरिक्त मला हे सुद्धा भांडणं वगैरे सुद्धा पाहायला मिळालेली आहेत. पण खरे सांगू का, त्या क्षणभंगूर असतात. पण हे सगळी जी भांडणं वगैरे आहेत किंवा या वाईट गोष्टी आहेत ते सगळं क्षणभंगूर आहे. तुमचा आनंदोत्सव हाच चिरंतन असतो इथे आणि तुमचं जे काय हॅपी मुमेंट्स आहेत त्याच या ठिकाणी सगळ्या मी साठवलेल्या आहेत. या चिरंतन सुखाला आता मी मुकणार आहे याचे मला दुःख होत आहे.
आणि हे जे चिरंतन सुख आहे किंवा हे जे सगळ्यात परम आनंद आहे तो आता मला मिळणार नाही, कारण मी इथून बाहेर कुठेतरी चाललो आहे, सो त्याच्यामुळे मला दुःख होत आहे, असं झालं आहे आत्मकथन. सो अशा पद्धतीने तुम्हाला आत्मकथन लिहायचं आहे. अजून थोडंसं याच्यामध्ये तुम्हाला इन्क्रीज करावं लागेल, कारण हे आत्मकथन 5 ते 6 मार्काच्या दृष्टिकोनाने लिहिलं आहे, तुम्हाला 8 मार्कासाठी थोडंसं वाढवावं लागेल. मग आता याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय लिहू शकता हे मला नक्की खाली कमेंट करून सांगा की अजून तुम्हाला याच्यामध्ये काय लिहायला आवडेल, आणि तुमची इमॅजिनेशन मला आता पाहायची आहे. सो हा टास्क आहे तुमच्यासाठी की तुम्हाला अजून याच्यामध्ये काय गोष्टी ॲड करायला आवडतील किंवा अजून तुम्ही याच्यामध्ये काय काय ॲड कराल. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन मिळाली असेल की आपण आत्मकथन कसं लिहितो, आणि तुम्हाला जर ॲक्च्युअल 8च मार्कांचं आत्मकथन पाहिजे असेल, किती मोठं पाहिजे वगैरे, तर बेसिकली आत्मकथन एक पूर्ण पान पहिलं, दुसरं पान पण पूर्ण, आणि तिसरं पान थोडंसं एक 4 ते 5 ओळी भरलेलं, अशा पद्धतीने भरभरून तुम्हाला लिहायचं आहे, कारण 8 मार्कांचा विषय आहे. सो आधीच परीक्षकाला लेंथ कमी आहे म्हणून मार्क कापायची संधी देऊ नका. पुढचं पान, त्याच्या मागचं पान आणि अजून एक तिसरं पान अर्ध तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. सो एवढं साधारणतः आत्मकथन असलं पाहिजे, कारण 8 मार्कांचं आहे, किंवा पाठपोट पान लिहिलं तेवढं पण चालेल, तिसरं पान नाही भरलं तरी पण चालेल, पण ॲटलिस्ट तेवढं तरी तुमचं आत्मकथन मोठं असलं पाहिजे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हे एक जस्ट नमुना आहे, याच्यासारखं आत्मकथन तुम्हाला लिहायचं आहे, आणि याच्यामध्ये अजून पॉईंट्स तुम्हाला इन्क्लूड करायचे आहेत. ते कोणते आहेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो मला कळेल की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय का, आणि तुम्ही नक्की सिन्सिअरली अभ्यास करताय का. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओज.